इयत्ता 9वी विषय मराठी इंग्रजी माध्यम. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ माझे शिक्षक व संस्कार, ज्याचे लेखक आहेत शंकरराव खरात. या पाठामध्ये लेखक शंकरराव खरात यांनी त्यांचे शिक्षक व त्यांच्या संबंधीच्या काही आठवणी या पाठामध्ये आपल्यासमोर मांडल्या आहेत. तर नेमकं त्यांनी काय सांगितलं आहे हे पाहण्यापूर्वी परिचय पाहूया. शंकरराव खरात 1921 ते 2001 कथाकार, कादंबरीकार, लेखक, दलित चळवळीत सक्रिय सहभाग, तडीपार, सांगावा, आडगावचे पाणी इत्यादी कथासंग्रह, झोपडपट्टी, फुटपाथ नंबर 1, माझं नाव इत्यादी कादंबऱ्या, तराळ अंतराळ हे आत्मचरित्र प्रसिद्ध. शालेय वयात शिक्षकांकडून केल्या जाणाऱ्या संस्कारांचे महत्त्व प्रस्तुत पाठातून लेखकाने व्यक्त केले आहे. अर्थातच इस पाठ के माध्यम से शालेय वयात मतलब स्कूल लाइफ के जीवन में या स्कूल लाइफ के एज में शिक्षकों द्वारा अर्थात गुरु है हमारे, जिनके द्वारा जो संस्कार मिलते हैं वो हमारे जीवन में कितने महत्त्वपूर्ण है, किती महत्त्वाचे हे संस्कार असतात आणि त्याचा आपल्या भविष्यावर, आपल्या सक्सेसवर म्हणजेच काय तर आपल्या यशावर किती परिणाम होतो याचे एक सुंदरशी अशी काही उदाहरणं त्यांनी आपल्याला या पाठाच्या माध्यमातून दिलेली आहेत. शाळा कशी असते, शाळेतील वेगवेगळे शिक्षकांचे स्वभाव कसे असतात, त्यांच्याद्वारे काय आपल्याला शिकता येतं, त्यांनी काय शिकवण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि ते सगळं आयुष्यभर आपल्या कशा प्रकारे कामास येतं तेच संस्कार इथे यांनी आपल्याला सांगितले आहेत. पाठास सुरुवात करूया. मी माझी गावची शाळा सोडणार होतो. पुढील शिक्षणासाठी औंध जिल्हा सातारा येथील हाईस्कूलमध्ये जाण्याचा विचार करत होतो. मी माझी गावची शाळा मतलब गाव की स्कूल छोड़कर औंध ये जिला सातारा में एक प्लेस है, यहाँ पर पुढील शिक्षणासाठी म्हणजेच अगले एजुकेशन के लिए जाने वाला था हाई स्कूल में. तसे माझे प्रयत्नही होते, त्यात यश मिळणार याची मला खात्री होती. म्हणूनच मी माझ्या शाळेतील एका शिक्षकांची भेट घेत होतो. त्यांचा सल्ला मार्गदर्शन मला मिळत होते. उनके ऐसे प्रयत्न शुरू थे कि औंध में उनको जिला सातारा में जो औंध है वहाँ पर उनको एडमिशन मिल जाए आणि खात्री होती कि त्यांना एडमिशन मिळणार. खात्री म्हणजे त्यांना कॉन्फिडेंस होता. इसीलिए वो स्कूल के कुछ शिक्षकों से शिक्षकांची भेट मतलब उनसे मिलते थे. त्यांचा सल्ला, त्यांचे गाइडेंस त्यांना मिळत होता. श्री हनुमंतराव देशमुख हे गावचेच रहिवासी. जो शिक्षक थे हनुमंतराव देशमुख गावचेच रहिवासी मतलब गाव में ही रहने वाले थे. त्यांनी मला इंग्रजी तळखळकरांचे भाषांतर शिकवले. ते तसे स्काउट मास्तरही होते. त्यांनी शाळेचे स्काउट पथक पक्क्या पायावर उभं केले होते. आता हनुमंतराव देशमुख ये स्कूल के जो शिक्षक थे उन्होंने तळखड़करांचे भाषांतर म्हणजेच काय ट्रांसलेशन, अंग्रेज़ी ट्रांसलेशन इनको सिखाया था. और ये स्काउट गाइड के भी टीचर थे. त्यांनी स्काउट पथक मतलब स्कूल का जो स्काउट का ग्रुप होता है उसको एकदम स्ट्रांगली बनाया था. श्री कात्रे मास्तरांनी मला 4वीच्या वर्गात गणित शिकवले. कात्रे मास्तर ये नाम के जो शिक्षक थे उन्होंने उनको मैथ्स सिखाया. अंकगणितासारखा अवघड विषय त्यांनी सोपा करून शिकवला. अंकगणित जैसा जो अवघड विषय मतलब डिफ़िकल्ट सब्जेक्ट को उन्होंने बहुत ज़्यादा सिंपल करके सिखाया. आमचे कात्रे मास्तर अंगाने सडपातळ. कात्रे मास्तर अंगाने सडपातळ मतलब दुबले पतले. दम्याच्या विकाराने त्यांना कधी कधी त्रास व्हायचा. उनको दमा मतलब अस्थमा, ये जो एक उनको विकार मतलब उनको वो आजार, वो बीमारी थी उनको, जिनका कभी कभी उनको तकलीफ होती थी. त्रास व्हायचा, तकलीफ होना. कात्रे मास्तरांच्या घरी माझे वडील लाकडं फोडायला जायचे और लेखक के पिताजी कात्रे मास्तर जो थे उनके घर पे लकड़ियाँ तोड़ने जाया करते थे. ये उन्होंने यहाँ पर बताया है. श्री गोळी वडेकर मास्तर मला मराठी 5वीत होते. ते इतिहास भूगोल शिकवायचे. त्यात इंग्रजी पहिली तळखड़करांचे पहिले भाषांतर शिकवायचे. आता एक नवीन शिक्षकांचा यहाँ पे नाम आया है गोळी वडेकर मास्तर. मला मराठी मतलब 5वीं में मराठी सिखाया. इतिहास भूगोल भी उन्होंने सिखाया. पहली में उन्होंने एक अंग्रेजी जो ट्रांसलेशन होता है, भाषांतर म्हणजे ट्रांसलेशन, ही शिकवले. श्री गोळी वडेकर खरे शेती तज्ञ शिक्षक मतलब उनको एग्रीकल्चर बहुत अच्छा लगता था. खेतों में काम करना, नए नए एक्सपेरिमेंट्स करना.
शाळेच्या बागा करण्यातच त्यांचं अर्ध लक्ष, स्कूल की बाग जो बगीचा है उसको डेवलप करने में उनका आधा समय और आधा ध्यान रहता था। त्यात त्यांचा व माझा जवळचा परिचय, और उनका और लेखक का जवळचा परिचय मतलब बहुत ज़्यादा अच्छी पहचान थी, क्लोज रिलेशन जिसे हम कहेंगे। त्याचं कारण शाळेच्या बागा आमच्यासारखा मुलांच्या जीवावर तर उभ्या होत्या। उसका जो कारण था, इनका क्लोज रिलेशन का जो एक कारण था वो था क्योंकि बाग में ये सभी बच्चे काम करते थे, त्यांच्या जीवावर उभ्या होत्या, मतलब उन्होंने जो मेहनत की थी उसी वजह से वो बाग फुल चुकी थी। आम्ही मुलं वयानं तसंच हाडापिंडानं मोठाड, कष्टाच्या कामाला कणखर। हाडापिंडानं मोठाड मतलब हाइट बॉडी से अच्छे, ताकतवर। खाना पीना उनका ऐसा था कि वो कुछ भी कष्ट करने के लिए कभी पीछे नहीं हटते थे, म्हणून कणखर। शाळेची गावच्या ओढ्यावरची बाग खरे तर आमच्या मुलांच्या जीवावर चांगली फुललेली। लेखक कह रहे कि शाळेच्या गावच्या ओढ्याकाठची, ओढा मतलब छोटा सा जहाँ पानी की नहर बहती है, तो उसके बाजू में जो बाग थी वो ऐसे बच्चों के वजह से ही अच्छी खासी फुली हुई थी। या बागेतल्या विहिरीचं पाणी 2-2 तास रहाटाने ओढून, और वहाँ पर जो विहीर म्हणजे काय कुआं जो था रहाटाने, रहाट मतलब वहाँ पर एक चकेड़ी हुआ करती है, उससे पानी खींचकर निकाला जाता है। 2-2 घंटे ये लोग पानी निकालते थे। बागेतल्या फुलझाडांना फळझाडांना आम्ही पाणी देत असो, फुलझाडों को, फलों के जो पेड़ थे इनको पानी दिया करते थे। तेव्हा ती फुलझाडं फळझाडं तरारून उभी होती आणि म्हणजे खूप सुंदर अशी ती फुलली होती, खूप छान अशी ती फुलली होती। त्यामुळे श्री गोळीवडेकर मास्तर आमच्यावर प्रेम करायचे आणि म्हणूनच मुलांवर त्यांचं खूप प्रेम होतं। बागेतील जमीन कुदळी टिकावाने खांदायची, त्याचे वाफे करायचे, बंद घालायचे, अशी सगळी कष्टाची कामे आम्ही मुलं करत असो। मतलब कष्ट की जो काम थे, कष्ट मेहनत करने वाले जो काम थे, जिसे शारीरिक मेहनत कहेंगे, मतलब ज़मीन को खदना, छोटे छोटे बांध बनाना, ये जो छोटे बहुत ज़्यादा कष्ट भरे काम थे वो यही बच्चे करते थे, जिनके वजह से बाग इतनी अच्छे से आज वहाँ पर थी, ऐसे यहाँ पे लेखक बता रहे हैं। हेडमास्टर श्री नाईक मास्तर यांचा शाळेत दरारा होता, म्हणजे डर, एक आदरयुक्त डर। तसे ते शिस्तीचे कड़े भोगते, लेकिन वो बहुत ज़्यादा डिसिप्लिन्ड थे, उनको डिसिप्लिन ही बहुत अच्छा लगता था। या शिस्तप्रिय हेडमास्तरांनी माझ्या शाळेला चांगली शिस्त लावली होती, आणि जे शिस्तप्रिय म्हणजे ज्यांना खूप जास्त शिस्त आवडायची, हेडमास्तर म्हणजे प्रिन्सिपल, त्यांनी शाळेला चांगली शिस्त लावली होती, अच्छी एक डिसिप्लिन लगाई हुई थी। शाळेची दुसरी घंटा होताच ते हातात छडी घेऊन शाळेच्या दारात थांबत। अशा शिस्तीत मग कोण उशिरा येईल त्यांचा दरारा। स्कूल में जैसी दूसरी बेल, घंटा म्हणजे बेल होती थी, वो हाथ में छड़ी लेकर दरवाजे में खड़े होते थे, गेट के यहाँ पे खड़े होते थे। अगर उनकी ये डर के वजह से कोई भी लेट, उशिरा म्हणजे लेट नहीं आता था। श्री नाईक मास्तर हे मला इंग्रजी 4थीत इंग्रजी आणि इतिहास शिकवत। नाईक मास्तर इंग्रजी आणि इतिहास शिकवत होते। त्यात इंग्रजी रेन मार्टिनचे ग्रामर ते आवडीने शिकवत। रेन मार्टिन का जो ग्रामर था उन्होंने बहुत अच्छे से सिखाया था। ते सदान कदा विद्यार्थ्यांना समुपदेश करत, सदान कदा मतलब हमेशा बच्चों का काउंसलिंग, समुपदेश मतलब काउंसलिंग करते थी। श्री रायगावकर मास्तरांसारखे ते कधीही इतर सार्वजनिक कार्यात पडत नसे। श्री रायगावकर जो मास्टर थे वो अनेक काम किया करते थे, सार्वजनिक मतलब सोशल वर्क किया करते थे, लेकिन ये ऐसे नहीं थे। उनको आपण बरं आणि आपली शाळा बरी हे मतलब हम अच्छे हो हमारे स्कूल, हेच त्यांचं कार्य। त्यामुळे त्यांनी शाळेला शिस्त आणली आणि परीक्षेच्या निकालाच्या दृष्टीने त्यांनी चांगली प्रगति केली। इसी वजह से स्कूल का जो रिज़ल्ट, निकाल मतलब रिज़ल्ट भी बहुत अच्छा था। औंधला शिकायला जाणार म्हणून मी नाईक मास्तरांना भेटलो। त्यांनी मला योग्य असं मार्गदर्शन केलं। औंध को जाना था इसीलिए वो नाईक मास्तरांना भेटलो मतलब मिला। उन्होंने मार्गदर्शन किया मतलब गाइडन्स दिया। शाळेत असताना त्यांचं माझ्यावर लक्ष होतं। शिस्तीच्या दृष्टीने कसं वागावे, जीवनात आपली प्रगती कशी करून घ्यावी, या बाबतीत त्यांनी केलेला हितोपदेश मी कधीच विसरू शकणार नाही। इथे आपल्याला लेखक सांगत आहेत की नाईक मास्तरांनी जे मार्गदर्शन केले त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की शिस्तीच्या दृष्टीने म्हणजे आपण शिस्त कशी बाळगावी, रूल्स एंड रेगुलेशंस हमें कैसे फॉलो करने, आपली प्रगती मतलब
हमारी प्रगति हम कैसे करेंगे, असे हितोपदेश मतलब हमारे अच्छे के लिए उन्होंने जो उपदेश किए ते कधीच विसरू शकणार नाहीत असं आपल्याला लेखक म्हणत आहेत. श्री रायगावकर देशपांडे या शिक्षकांनी तर मला संस्कारदृष्ट्या फार उपकृत करून ठेवले आहे. कसे ते एक दोन प्रसंग येथे उद्धृत करून स्पष्ट करतो. आता रायगावकर मास्तर आणि देशपांडे मास्तर यांनी काय केले तर संस्कारदृष्ट्या म्हणजे माझ्यामध्ये इतकेच छान संस्कार रुजवले त्यांनी की मी उपकृत आहे, म्हणजे त्यांचा माझ्यावर उपकार आहेत. आणि असे काही दोन प्रसंग म्हणजे दोन घटना इन्सिडेंट्स मी यहाँ पर उद्धृत करून स्पष्ट करतो, म्हणजे तुमच्यासमोर मांडतोय, उलगडून ठेवतोय. ते बघा आता कोणते आहेत दोन. तर कुस्तीसारख्या खेळात सुद्धा जातपात मानली जात असे. आमच्या गावातही आम्हा मुलांसाठी वेगळी तालीम होती. लहानपणी मी बऱ्यापैकी कुस्ती करत असे. हंगामात कुस्त्या करून मी कधी खोबरे तर कधी नारळ तर कधी एखाद्या रुपयापर्यंत इनामे मिळवली आहेत. एक पटकासुद्धा एकदा मिळवल्याचे आठवते. आता लेखक आपल्याला इथे सांगतायत की त्यांच्या गावामध्ये कुस्त्या होत्या, रेसलिंग्स ज्याला तुम्ही आता सध्या म्हणता, मग कुस्तींसारखा खेळ होता. पण जातपात तिथे सुद्धा धर्म जात पात, तुम्ही उच्च जातीचे आम्ही नीच जातीचे, अशा ज्या एक डिफरन्स केला जात होता. त्यामुळे तालीम म्हणजे प्रॅक्टिस जी होत होती ती सुद्धा वेगळी होती या मुलांसाठी. लहानपणी लेखक बचपन में उन्होंने बहुत सी कुश्ती की है जिसमें हंगामात मतलब वो सीज़न में कुस्त्या करून मी कधी खोबरे मतलब कभी नारियल तो कभी नारियल की वाटी खोबरा हम सबको पता है, तर कधी एखाद्या रुपयापर्यंत इनामे, कभी 1 रुपया तक उन्होंने इनाम मतलब उनको बख्शीस भी मिला है. तर कधी एखादा पटकासुद्धा, पटका मतलब फेटा, ते सुद्धा मिळवल्याचे त्यांना आठवते. असाच बाहेरगावी मी कुस्त्यांचा फड पाहायला गेलो होतो. तेथे एका थोराड मुलाला याला जोड म्हणत फडात फिरवत होते. 2 राऊंड मारूनही त्याला कोणी जोड उभा राहिला नाही. तेव्हा आमच्यातला एक म्हणाला, शंकर्या उठतोस का, धरतोस का कुस्ती त्या गड्याबरोबर. बाहेरगावी म्हणजे गावाच्या बाहेर गेल्यावर एक कुस्तीचा सामना सुरू होता. याला जोड मतलब इसके साथ कौन कुश्ती करेगा ऐसे कहते हुए एक लड़के को वहाँ पे घुमाया जा रहा था, लेकिन कोई भी उसके साथ कुश्ती करने के लिए रेडी नहीं था. 2 राउंड उन्होंने वहीं पे लगाए लेकिन नहीं. फिर आमच्यातल्याच एकाने मतलब उनके फ्रेंड में से किसी ने एक ने लेखक को कहा, शंकर्या उठतोस का, मतलब शंकर आप उठोगे और करोगे इसके साथ कुस्ती, गड्याबरोबर म्हणजे त्या पर्सन बरोबर. मी हा म्हणत मैदानात गेलो आणि लढाईची तयारी दर्शवली, पण मला कुणीतरी ओळखलं आणि हटकलं. मैं हा करते मैदान में आया, मैंने कुश्ती करने की तैयारी भी दिखाई, लेकिन किसी ने वहाँ पर पहचान लिया है. हटकलं म्हणजे उसको किसी ने चिल्लाया, क्योंकि उनकी जात अलग थी, उनका धर्म अलग था, इसीलिए. मी हिरमुसला होऊन माघारी गेलो. हा प्रसंग माझ्या मनाला लागला हे ओळखून रायगावकरांनी माझी समजूत घातली. म्हणाले, अरे समाज अजून निद्रिस्त आहे. खेळात मैदानात जात न पाहता कौशल्य पाहावे हे अजून त्याला नीट समजले नाही. पण एक दिवस असा येईल की हे सारे नष्ट होईल. तुम्हालाही खेळात स्पर्धेत मानाने बोलवले जाईल. हिरमुसला मतलब मैं उदास हो चुका था, ऐसे लेखक कह रहे हैं. और ये देखकर उनके शिक्षक ने कहा, उनको समझाया कि समाज अजून निद्रिस्त है, मतलब ये समाज अभी भी सो रहा है. इनको समझ में नहीं आ रहा कि खेल के मैदान में जात पात मत देखो, जो अगर आपको देखना है तो कौशल्य म्हणजे स्किल्स देखो. रुको थोड़ा सा, ये भी दिन आएंगे और तुम्हें भी ऐसे खेलों में सम्मान से बुलाया जाएगा, सम्मान से देखा जाएगा. असाच एक दुसरा प्रसंग. शिमग्याच्या धुळवडीला आमच्या वस्तीतील प्रौढ वर्गात तमाशाचा फड उभा राहिला. त्या दिवशी प्रौढ साक्षरतेचा वर्ग बंद होता. पण रायगावकर मास्तरांना याची कल्पना नसल्याने ते नेहमीप्रमाणे वर्गाला भेट द्यायला आले. प्रौढ वर्गाच्या कंदिलाच्या प्रकाशात तमाशा चालला होता हे पाहून रायगावकर चटकन परत फिरले. त्यांना पाहताच मी त्यांना आडवा गेलो. माझी मान खाली झाली होती. हे पाहून मास्तर म्हणाले, अरे आज धुलीवंदन, हे चालायचेच. अन मास्तर तसेच वाटेला गेले. आता दुसरा प्रसंग मतलब दुसरा इन्सिडेंट येता शिमग्याच्या धुळवडीला.
शिमगा जो होता है, होळीच्या धुळवडीला मतलब धुलीवंदन के दिन, जिस दिन एक दूसरे को कलर लगाया जाता है, ऐसे आमच्या वस्तीतील प्रौढ़ वर्गात, मतलब उनकी जो वस्ती थी वो जहाँ रहते थे वहाँ पर प्रौढ़ों को मतलब सीनियर सिटीजन को पढ़ाया जाता था। ऐसा एक छोटा सा वहाँ पर क्लास चलता था। वहाँ पर तमाशा चल रहा था, मतलब लेडीज़ डांस कर रही थी। त्या दिवशी प्रौढ़ साक्षरतेचा वर्ग बंद होता। उस दिन वो वर्ग मतलब वो क्लासेस बंद थे, लेकिन रायगांवकर मास्तरांना याची कल्पना नहोती, मतलब उनको ये पता नहीं था, और वो हमेशा की तरह उस वर्ग में, उस क्लासेस में आ गए। लेकिन उन्होंने जब देखा वर्गाच्या कंदिलाच्या प्रकाशात, मतलब वहाँ पे कंदील लगाए गए थे, उसके प्रकाश में तमाशा चालला हे पाहून ते चटकन फिरले, मतलब वो तुरंत पीछे हट गए। त्यांना पाहताच मी त्यांना आडवा गेलो, मतलब जैसे मैंने उनको देखा मैं उनको क्रॉस कर गया, मतलब उनको सामने जाके खड़ा हो गया। माझी मान खाली गेली, मतलब मैं शर्म से नीचे देखने लगा। हे पाहून मास्तर म्हणाले, मास्तर ने कहा, अरे आज धुलीवंदन, आज तर हे चालायचेच, मतलब आज धुलीवंदन आहे, ये सब तो चलता ही रहेगा, असे म्हणून मास्तर पुढे निघून गेले। मग मास्तर मला दुसऱ्या दिवशी बोलले, शंकर तू हे ध्यानात ठेव, जिथं प्रौढ साक्षरतेचा वर्ग चालतो, तुम्ही अभ्यास करता त्या विद्येच्या मंदिरात तमाशा कसा उभा। लेखक को दूसरे दिन जब उनके मास्टर मिले तो उन्होंने कहा कि जहाँ पर साक्षरता वर्ग चलता है, मतलब हम स्कूल को मंदिर कहते हैं, विद्याचं मंदिर, जहाँ पे सरस्वती जी का वास होता है ना, देवी सरस्वती, तो वहाँ पर आप ये तमाशा कैसे कर सकते हो। बस इतना ही एक सेंटेंस, इतना ही एक सवाल उन्होंने पूछा, विद्येच्या मंदिरात तमाशा कसा उभा, मतलब इस विद्या का मंदिर म्हणजे स्कूल जहाँ पर हम पढ़ते लिखते हैं, वहाँ पर ये तमाशा, ऐसा एक उन्होंने क्वेश्चन पूछा। सरांनी मला केलेला हा उपदेश मी कधीच विसरू शकलो नाही, और उनके मास्टर के द्वारा जो उपदेश, एक अच्छी बात उनको समझ में आई, लेखक ये कभी नहीं भूले। और ऐसे कई संस्कार उनको उनके लाइफ में उनके शिक्षकों द्वारा मिले, जो उन्होंने हमारे सामने रखे। थैंक यू सो मच, धन्यवाद।